अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेहान दुर्गेश 11 अर्नाला त्यांचा अगेन्स्ट वैदू 11 डहाणू ही बॅटल पाहायला मिळेल. आणि याच परिसरामधले संघ आहेत म्हणजे आणखीन एक चांगली बॅटल होईल यात मात्र काही शंका नाही आहे. आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये कारण काळण सरीही जोडले गेलेत. बट होनेस्टली डीबीएन ची संपूर्ण टीम यांचे आवर्जून उल्लेख करेन, कौतुक करेन. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट त्यातल्या त्यात आपण जर विचार केला तितकाच चांगला कॅमेरावर भरपूर सारे प्रेक्षक सध्याच्या घडीला यूट्यूबवरती या स्पर्धेचा आनंदही घेतात. आणि त्या प्रेक्षकांना आवर्जून मी सांगेन की चॅनलवरती जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. दोन्ही टीम्स 12th मान पाठवा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अर्जुन आणि त्यांचा समवेत युवराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर अमित तांडेल तयार होतो. दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि या लढतीला करूया आपण सुरुवात. आफ्टरनून सेशनमध्ये आणखी एक चांगली बॅटल इथे रंगेल. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल हुक केला. वाह वाह काय फटका आला. बॉलला थेट पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर 6 षटकार. हॅलो 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 काय सुरुवात लागली. पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ लाईन लवकर पिक केली. परफेक्टली पोझिशन मध्ये आला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर केलं. आणि षटकाराने आगाज आणि पहिल्याच बॉलवरती करंजी ही गोष्ट पाहायला मिळाली की बॅटर किती रेडी आहे रबर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी. आणि हीच गोष्ट तर महत्वाची प्रिपरेशन आणि ते पाहायला मिळालं पहिल्याच बॉलवरती. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक मॅच मध्ये धावा बनलेला आहेत आणि ड्राय सरफेसचा कुठेतरी का होईना फलंदाजांना फायदा होतोय. नाव त्याचं अर्जुन आणि पहिला बाण त्याने मारलाय डीप फाईन लेगला षटकार. आता राऊंड द विकेट बट हार्ड लेंथ होता. अतिरिक्त बाउन्सही होतं. 1 फॉर द ओव्हरचा इशाराही इथे आला. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती चर्चा युवराज करतायत की बाउन्स बट अंपायरने सांगितले 1 फॉर द ओव्हर म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर इथे कंप्लीट झाला. कमबॅकची गरज होती कारण इरादे स्पष्ट आहेत फलंदाजाचे की जर टप्प्यात येतोय तर कार्यक्रम होईल. ऑफ स्टंपचा बाहेर चॉप करायचा होता. चांगला प्रयत्न तर होता पण यावेळेला जास्त रिटर्न क्रिएटचा बाहेर. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईड आणि या वाईडने धावसंख्या सध्या 7. मग प्लॅन चेंज केलेत बॉलरने तेच दिसतंय कारण पहिला षटकार जेव्हा आला त्यानंतर आता फुल लाईन डिलिव्हरीसाठी अटेम्प्ट करतात आणि याच तर गोष्टी महत्वाच्या आहेत की चेंजेस हवेत. येस नो डाऊट. आणि पहिला बॉल एक्स्ट्रीमचा बाहेर होता. दुसरा शॉट ऑफ लेंथ आलाय आणि तिसरा फुल लेंथ. समोर ड्राईव्ह करतात मिड ऑन द फिल्डर आहे त्यांना आउटचा चान्स. नॉन सेकंडला थ्रो खराब आणि तो कव्हर करता आला नाही गोलंदाजाला. 1 धाव. पण डायरेक्ट हिट जर आपण उल्लेख केला तर बॅकअपला खेळाडू नव्हते. दॅट्स वाय तो चान्स तिथे घेतला नाही त्या फिल्डरने आणि तेही तिथे महत्त्वाचंच राहिलं. बट एकंदरीत असं वाटलं की रनआउटची शक्यता होऊ शकली असती बट तसं काही झालं नाही. सिंगल मिळेल धावफळक आता 8 धावा धावफळकावरती. सिक्सरने सुरुवात बट त्यानंतर एक मिनी कमबॅक इथे बॉलर अमित तांडेलचा. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली राहतो आणि ड्राय सरफेसचा करंजी तुम्ही उल्लेख केला की ड्राय सरफेस रबर बॉल क्रिकेट बॉल पडल्यानंतर थोडा कमी गतीनेही येतो आणि कधी कधी फार खालीही राहतो आणि ते पाहायला मिळालं इथं. येस ड्राय सरफेस असो अथवा मग आपण बघू शकता की जेव्हा पाऊस पडत असतो ओली असू द्या आपण बऱ्याच वेळेला पाहतो रबर बॉलमध्ये गोलंदाजांना बेनिफिट असतं पण जर बॅटर कनेक्ट करतोय जरी बॉलला तरी बॉल फार वेगाने पहा तेच घडते. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला युवराजचा बॅटमधून आलेला पहिला खणखणी षटकार. तुम्ही कनेक्टचा उल्लेख केला आणि कनेक्शन इतकं चांगलं होतं की डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला इथे क्लिअर करण्यात आलं. लाजवाब फटका. बघा एकंदरीत सिक्सर नंतर मी उल्लेख केला मिनी कमबॅक बट त्यानंतर हा मोठा फटका रिप्ले. काय फटका होता. एकंदरीत असं वाटलं की पूर्ण ताकद झोकण्यामध्ये समर्थ झाले नव्हते असं वाटलं जरूर बट डिस्टन्स वाढ होती. षटकार येतोय. फोर्सने हा फटका थ्रू दी लाईन एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा षटकार. आतापर्यंत 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेत. धावा आहेत 14.
ऑन साइडला मिड ऑनला फिल्डर आहे, थोडासा बाजूला बॉल त्याचा आणि त्यामध्ये एक धाव. युवराजकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 15 धावा नाबाद. चांगली सुरुवात आहे कारण एकंदरीत 10 विकेट्स हातामध्ये आहेत. कोणत्या प्रकारे विकेटही गमावली नाही आहे आणि त्यातल्या त्यात 15 धावा या फर्स्ट ओव्हरमध्ये. बट हे राखले ना की बहुतांश वेळा फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहतो कारण सर की सुरुवात महत्त्वाची आहे. बट सुरुवातीसोबत तुम्ही फिनिश कशा प्रकारे करता, तुम्ही त्या मोमेंटमला पुढे कॅरी कसे करता, त्यामध्ये सातत्य कसे राखता, ते नेहमीच महत्त्वाचं राहतं. ही सुरुवात चांगली आहे, आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात आहे. बट अजूनही इथं 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर रेहान दुर्गेश 11 अर्नाळा संघ खेळतोय, ज्यांनी 30 धावा अवघ्या 7 बॉलमध्ये बनवल्या होत्या. प्रशांत गरज सारखा नामवंत फलंदाज ज्या टीममध्ये खेळतोय आणि त्याच्या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 4 ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 50 धावा तर उभारणं गरजेचं आहे. आणि सध्या फार चांगला प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. युवराजकडे स्ट्राईक आणि सेकंड ओव्हरमध्ये आलाय विघ्नेश. बघा तुम्ही प्रशांत गरजचा उल्लेख केला आणि हा तो नाव आहे ज्याने अर्नाला क्रिकेटला ऑल ओव्हर दी इंडिया हायलाईट केलं. कारण चर्चा सुरू असेल, गती कमी केली आणि बॅटर पाहता स्क्वेअर लेग अंपायरकडे. बट टप्पाही चांगला होता आणि योग्य हाईटवरनं हा बॉल गेला. पण आपण प्रशांतची चर्चा करत होतो. ISPL सेकंड एडिशन चेन्नई सिंगमसाठी केलेला सुमेध देखलेच्या नेतृत्वामध्ये आणि सातत्याने करंजी सांगावंसं वाटतं की या विभागाचे क्रिकेट फक्त हायलाईट नाही केलं, एक फार मोठा इम्पॅक्ट त्याने टाकला. दिल्ली धमाका या सीझनमध्ये स्टार्टिंगला त्या स्पर्धेमध्येही चांगला खेळला होता प्रशांत. आता मॅचकडे वळूया. ड्राईव्हचा फटका दरम्यान फिल्डर धावत आहेत, पोहोचलेत. हलकीशी मिसफिल्ड आणि अखेरेस जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. कमबॅक करायचंच आहे विघ्नेशला ओव्हरमध्ये बिकॉज 15 धावा पहिल्या षटकामध्ये गेलेल्या आहेत. प्रशांतची चर्चा नो डाऊट प्रत्येकालाच माहीत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जो खेळ त्याने केलेला आहे फक्त अर्नाळा विरार वसईमध्ये नाही तर इथून पुढे जात असताना महाराष्ट्राचा कानाकोपरा असेल, भारतामध्ये संपूर्ण त्याला आपण यॉर्कर होता आणि बॅटचे 2 तुकडे देखील आपल्याला पाहायला मिळतात मैदानाचा आत. आणि बॅट तुटणं म्हणजे खऱ्या अर्थाने ना बहुतांश वेळा बघा आपण पाहिलंय की ज्या बॅटने ना आपल्याला एक वेगळी ओळख दिली आणि ज्या बॅटने ना या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला जो सन्मान मिळून दिलाय ना, ती जेव्हा तुटते ना तिचा दुःख ना असं दुःख असतं तो आपण कधी जस्टिफाय नाही करू शकत. आणि आता बघा चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल जरूर आहे युवराजचा, पण तो आतमध्ये जो दुःख आहे ना तो व्यक्त नाही करू शकत. येस, गेल्या काही वर्षांमध्ये दिवसांमध्ये याच बॅटने त्याच्या नावाला साजेसा खेळ त्याने केला होता. धावा त्याच्या याच बॅटने आल्या होत्या आणि बऱ्याच वेळेला बऱ्याचशा समालोचकांकडून तुम्ही ऐकलं देखील असेल की त्या फलंदाजाला त्याची प्रेयसी सोडून गेली, ब्रेकअप नंतर जो त्रास होत नाही तितका त्रास त्याची बॅट तुटल्यानंतर होतो. क्रिकेट जेव्हा तुमच्या रक्तात असतं तेव्हा या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा नाराज आहे पण त्या नाराजीनंतरची त्याची स्माइल दुसरा वेपन आता मैदानाच्या आत घेऊन तो खेळणार आहे. पाहूयात विघ्नेश कमबॅक करतोय का या ओव्हरमध्ये. आतापर्यंत तर त्याने चांगली बॉलिंग केलेली आहे, धावा तितक्याशा खर्च झाला नाही. बघा जो तुम्ही उल्लेख केला, मी तर म्हणेन की ब्रेकअप तर फार छोटी गोष्ट आहे या गोष्टीसमोर. बॅट जास्त महत्वाची आहे कारण चर्चा सुरू असेल. मॅचकडे वळूया. बॅट चेंज केली आहे बट नशीब किती चेंज होईल तेही पाहावं लागेल. आता जो मिनी स्विमिंग पूल तयार झाला ना त्याचा ॲडव्हान्टेज बहुतांश वेळा फिल्डर्सला मिळाला आहे कारण लॉंग ऑन, वाईड इश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप इन विकेटचा थोडा रिजन तिथे तो पाणी साचला, त्याचा ॲडव्हान्टेज थोडा मिळतो फिल्डिंग टीमला. स्कोर कार्ड जर आपण बघला तर 17 धावा धावफलकावरती आहेत, 18 धावा आहेत, 18 ऑन द बोर्ड. अजूनही काही बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. एक सिक्सर अर्जुनचा बॅटमधनंही आला होता पण त्यानंतर तो फार वेळ ऑफ स्ट्राईक राहिला आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुन पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, मिस टायमिंग बॉल हव्यामध्ये आहे बट डीपमध्ये स्क्वेअर लेगचे फिल्डर येतात आणि त्याआधी फाईन लेगचे फिल्डर तिथे पोहोचलेत आणि बॉल जोपर्यंत फील्ड होईल कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. चांगली बॉलिंग केली बिकॉज पहिल्या ओव्हरमध्ये विशाल आपण बघितलं तर या दोन्ही फलंदाजांचा बॅटमधून एक षटकार आला होता. या ओव्हरमध्ये तो प्रयत्न करतात दोघंही पण आतापर्यंत ते जमलं नाही. त्याचं कारण विघ्नेशची चांगली बॉलिंग, ॲक्युरेसी आपल्याला त्याची पाहायला मिळते आणि वारंवार गतीमध्ये परिवर्तन करतोय. मागचा बॉल कमी गतीने टाकला होता आणि त्यामुळे तो बॅटच्या वरती चढला. मिस टायमिंग. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर
निघत होता बॉल, झाला पंच करायचं होतं, जमलं नाही, डॉट बॉल या ओव्हरमध्ये आला. त्या फक्त 5 धावा, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय वैद्यू 11 डहाणू संघाला आणि धावा फलकावरती 20 धावा नाबाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. बघा डहाणू टीमलाही ठाऊक आहे की समोर एक चांगला बॅटिंग क्रम आहे आणि त्यांचा अगेन्स्ट इथे जर लढायचं आहे, चांगलं चॅलेंजर सेट करायचं आहे तर तुम्हाला मिनिमम 45 to 50 तर बनवावाच लागतील, तेव्हा जाऊन ही लढत चांगली होऊ शकते. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं रबर बॉल क्रिकेट आहे बट ड्राय सरफेट, सो दॅट्स वाय बॉलर्सला तितकासा ॲडव्हान्टेज मिळत नाही आहे. आणि त्याच अनुषंगाने बघा पाहिलं 2 षटकामध्ये इथे 20 आलं आणि अजूनही येत्या 12 बॉलचा खेळ बाकी. बट कारण सर प्रामाणिकपणे जितका क्रिकेट आपण रबर बॉलही पाहिला आहे, आपण ही गोष्ट इथे ठामपणे सांगू शकतो की 12 बॉलही ना मॅचला पूर्णपणे चेंज करण्यासाठी आणि एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेपूर आहेत. येस, आणि मी अगोदरच म्हणालोय की 4 ओव्हरमध्ये तुम्हाला मिनिमम 50 धावा बनवाव्याच लागतील, कारण समोर देखील तितकीच तगडी बॅटिंग ऑर्डर आहे. 2 ओव्हर्समध्ये 20. सुरुवात दमदार होती कारण पहिल्या षटकामध्ये 15 होत्या, पण सेकंड ओव्हरमध्ये फक्त 5 करण आलेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात. थोडा थांबलाय, बॅकफूट वरती पंच केला आणि बॉल सध्या काऊ कॉर्नरला, चकमा देऊन फिल्डरला. येत्या 4 धावा, चौकार. चांगलाच फटका, कारण अगदी वेट करत होता या बॉलसाठी, जणू काही रेडीच होता बॅकअप लाईन बॉलसाठी. आणि जसा बॉल पडला अगदी क्विकली पोझिशनमध्ये आला आणि चांगला फटका, चौकार इथे येतोय. धाव पळक या 4 धाव्यांच्या मदतीने 24 ऑन द बोर्ड. बघा बॅट जरूर तुटली, हृदय जरूर तुटला, बट त्यानंतर आपल्या टीमला पुढे नाहीच ही गोष्ट माइंडमध्ये आहे आणि त्याच दिशेने आता पुढे वाटचाल करतो युवराज. चांगला फटका आलाय. नेक्स्ट बॉल फुल लेंथ रनर मध्ये रेंज मध्ये लॉन्च केलाय आणि थेट पाठवलाय काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना हा पॉवरफुल स्ट्रोक. 6 षटकार. बॅट तुटली, त्याचा राग सध्या गोलंदाजावरती काढतोय. गगनभेदी असा षटकार युवराजचा बॅट मधून आणि धाव फलकाला उभारी. वैद्यू 11 डहाणूचा धाव फलक सध्या आपण पाहतोय ते 30 धावा धाव फलकावरती. करंटचा अगेन्स्ट दारण अवघ्या 2 बॉल मध्ये आलेत विशाल. इरादे स्पष्ट आहेत, धावा पाहिजेत आणि त्या बनवण्यासाठीचा संघर्ष युवराजचा. थँक्यू. येस, आय थिंक ते आकाश दादा आहेत. जेव्हा जेव्हा फलंदाजाचा बॅट मधून मोठमोठे षटकार आपल्याला पाहायला मिळतात ते आवर्जून, आणि या मैदानाचे वैशिष्ट्य आहे, होळीपाडा चषकाचे वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा चांगली फलंदाजी तुम्ही कराल तुम्हाला इथे असलेले असंख्य प्रेक्षक पारितोषिक घेऊन मैदानाच्या हात येतील. हवेत बॉल आहे, मिड ऑनचा फिल्डर प्रयत्न तर करत होता, मात्र थोडा त्याच्या वाक्या बाहेर. आय थिंक तो श्वान देखील कॅच पकडायला आला होता. 2 धावा. स्कोर कार्ड आता 32 वरती जाऊन पोहोचला. बॉल फार कालव्यामध्ये होता, पण एकंदरीत तिथे जे आउटफील्ड आहे त्या अनुषंगाने लॉंग ऑफचा फिल्डरने तो चान्स नाही घेतला, बट 2 धावा इथे मिळतील. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. संधी तितकीशी फिल्डरला मिळत नाही, बॅट हातात फिरली, मिस टायमिंग. करंटचं सेलिब्रेशन, ओहो चांगला झेल, वा. बॉडीचा बॅलन्स पाहताही तुम्हाला त्याचा पाहायला मिळेल आणि बॉल ज्या हातात त्याने टिपला होता ती पकड त्याची मजबूत होती. विकेट येते पहिली. वैद्यू 11 डहाणूला पहिला मोठा धक्का. युवराज बाद. थँक्यू. एकंदरीत बॉलर करण जरूर खाली पडला, बट या कठीण परिस्थितीमध्ये आता त्याने त्याच्या टीमला तर उभं केलं या विकेटने. ऍक्शन रिप्ले पहा, इंटरेस्टिंग आहे. जेव्हा खाली बॉल येत होता डाव्या बाजूला बॉडीचा बॅलन्स पूर्णपणे गेला आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल देखील हातामधून देखील निसटला होता. बटरफ्लाय कॅच फार चांगल्या पद्धतीने. आणि शेवट डीबीएन, हॅट्स ऑफ टू मॅन, फार चांगली कामगिरी डीबीएन. लाईव्ह आमचा संपूर्ण टीमचे कॅमेरामॅन साहिल आणि आमचे टेक्निकल एक्सपर्ट सध्या विशाल, प्रशांत, त्याचबरोबर आमचे फाउंडर आहेत प्रवीण पाटील. लास्ट इयर जरूर इथे ते उपस्थित होते, पण सध्या बरेच इव्हेंट सध्या डीबीएन कव्हर करते आणि फार कमी वेळेमध्ये विरार वसई या विभागातील क्रिकेट त्यांनी डेव्हलप केलेले आहे.
एज आहे मागे बॉल प्रशांतचा कॉल आणि येते विकेट. आणखी एक धक्का फलंदाज बाद. विकेट आणखीन एक मिळाली आणि युवराज जसा बाद झाला तर त्यात नंतर इथे रन्सही थांबलेले आहेत आणि आणखीन एक धक्काही इथे लागला. आणि आता परिस्थिती बघा, एकंदरीत जेव्हा दोन चांगले फटके आले असं वाटलं की या ओव्हरमध्ये फार जास्त रन्स येऊ शकतात, पण त्या दोन चांगल्या फटक्यानंतर तितकाच चांगला कमबॅक करणने या ओव्हरमध्ये केला. दोन धक्के इथे दिलेत. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती मैदानात सातमध्ये दाखल होत आहेत. आकाशाला बॅटिंग करण्याकरिता जो खेळ युवराजने केला होता पण करणने त्याला बाद केलं. त्यानंतर अनेक विकेट पडलेली आहे. हॅट्रिक चंबळण्यावरती करण जरूर आहे. ज्या करणच्या अगेन्स्ट सुरुवातीला आपण आक्रमण बघितलं होतं, पण सध्या ही मॅच ज्या पद्धतीने पुढे चालली आहे, डाव तर पहिलाच आहे पण बरेच काय उलटफेर पहिल्याच डावामध्ये आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल, ओ लांबून खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर विथ द अँगल, दॅट्स वाय जास्त बाहेर तर निघाला बॉल पडल्याबरोबर. योग्य निर्णय. बघा बॅटर्सकडेही आता ऑप्शन नाही आहे, कारण आता वेळ कमी आहे. फक्त जर आपण पाहिलं 7 बॉलचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. तुम्हाला चान्स घ्यावा लागेल आणि चान्स घ्याल तर रिवॉर्ड मिळेल आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हाईट बॉल इथे येतो. स्कोर कार्ड आता 33 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग एक बॉल बाकी आहे. फुल लेंथ प्लेन मिस, येतो डॉट आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळही इथे समाप्त झाला आहे. 3 ओव्हरचा अखेरीस 33 धावा फलकावरती धक्के लागलेत 2. होळीपाडा चषक 2025 आपण दुसरं पर्व एन्जॉय करत आहोत. ही संपूर्ण आमची होळीपाडा टीम तुम्हाला पाहायला मिळते आणि सर्व स्पॉन्सर्ड त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. एलोई बोट, बेन्सिरा बोट, बुवाशंकर बोट, रामायण बोट, श्रीराम बोट, इमानुएल बोट, जीजस बोट, शिवलिंग बोट, शिवरूप बोट, ध्रुव LIC, राजन गजानन वैती, नरेश DJ, प्रमोद DJ, किरण पोलीस बंदरपाडा, अजय पोलीस बंदरपाडा, कारुण्य भूमिका मात्रे, विद्याधर शरद मात्रे, कुणाल पांडुरंग मात्रे, करुणेश पांडुरंग मात्रे, नाशिर डेकोर आगाशी, चंद्राबाई हरक्या मात्रे, नागेश चव्हाण उर्फ नागोबाई, हरेश बाळनाथ मेहर आणि त्याचबरोबर बाबू दादा, त्याचबरोबर प्रवीण BMC, अचानक बोट, प्रभात पोलीस, या सर्वांचं जितकं आभार व्यक्त करू तितकं कमी. या सर्वांच्या सहकार्याने दुसऱ्या पर्वामध्ये SS क्रिकेट क्लब होळीपाडा आयोजित होळीपाडा चषक 2025. बॅक टू द क्रिकेट. 4th ओव्हरला सुरुवात होईल आणि लास्ट ओव्हरमध्ये आलाय गोलंदाज विकास. काय वाटतं विशाल, 33 सध्या बनलेल्या आहेत, किती बनतील 6 बॉलमध्ये? बघा प्रेडिक्शन मी देत नाहीये, मी फक्त हे सांगेल की या क्षणाला 50 तरी हवे आहेत. पुल करण्याचा प्रयत्न पण दिशा इथे खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल. स्कोर कार्ड आता 34 34 धावा फलकावरती. कारण ड्राय सरफेसवरती मोस्ट ऑफ टाइम्स जेव्हा रबर बॉल क्रिकेट मी पाहिलाय तेव्हा आपण पाहिलंय की बॅटिंग थोडी इझी होते आणि या क्षणाला मी म्हणेन जर तुम्ही 50 जरी नाही बनवला तर ती गोष्ट टोचेल. अंपायरने सध्या गोलंदाजाला थांबवलंय. फाईन लेगचा कदाचित फिल्डर समोर होता, त्याला थोडंसं बाजूला करण्यात आलं. लॉंग ऑनला सध्या मागे फिल्डर आहे. शेवटच्या अजूनही आपण पाहतोय या पहिल्या व्हाईट नंतर 6 बॉल आणि बाकी आहेत. अर्जुन, ज्या फलंदाजाने पहिल्याच या इनिंगच्या बॉलवरती षटकार मारला होता त्याच्याकडे स्ट्राईक आहे. पाहूयात शेवट कशा पद्धतीने अर्जुन करतोय. वैदू 11 डाणूचा पहिल्या डावाचा मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डीप मध्ये इनफिल्डचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, थोडासा लांब. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावांनी सध्याचा स्कोर 36. बघा एक गोष्ट जरूर आहे, रबर बॉल क्रिकेट जरूर असला, बॉल ट्रॅव्हल होतही असला तरी सुद्धा ह्या ग्राउंडच्या बाउंड्रीज जर आपण पाहिल्या तर मी म्हणेन की फार डीप बाउंड्रीज आहेत. तुम्ही जर काऊ कॉर्नर, लॉंग हॉर्न अथवा डीप मिड विकेटची जर बाउंड्री पाकली तर प्रॉपर आहे रबर बॉलच्या दृष्टिकोनातून. दॅट्स वाय मोठे फटके येणे सोपं नाहीये, पण हा फटका लाजवाब. फ्रंट फुट वरनं पुल, लॉंग ऑन पार, हा धमाकेदार फटका. 6 षटकार. धनुष्य बाणासारखा सरळ अर्जुनचा लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखी एक षटकार. गरज या फटक्यांची. आलाय षटकार आणि सध्या वैदू 11 डाणूचा धावफलक 42.
चंचल वासुदेव मात्रे यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत, ज्यांच्या सहकार्याने दुसऱ्या पर्वामध्ये होळीपाडा चषकाचे पर्व आपण सध्या पाहत आहोत. हा षटकार पहा लॉंग ऑनला, गरज आहे या गोष्टींची आणि सध्या ती पूर्तता करतोय अर्जुन. बघा त्यानंतर स्वतः प्रशांत बॉलर पर्यंत आला. काही चर्चाही प्रशांत तिथे विकास सोबत केला, बट त्या चर्चांचा निष्कर्ष काय लागेल तोही प्रश्न आहे. आता ही पूल करायचं होतं, बॅटचा टोला लागला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत, बट तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. हसे होते हे गाणे लावू नका प्लीज, लाईव्ह स्ट्रीमिंगला कॉपीराइट बसेल प्लीज. 44 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आणि बाकी आहेत 3. ओहो ओहो, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बरोबर मधल्या ब्लेड वरती लागला बॅटच्या. आणि हा सध्या डहाणूचा सरपंच अर्जुन करतोय पंच. 6 धावा. थँक्यू थँक्यू. दिस ए फॉर अर्जुन, ए फॉर अटॅक, ए फॉर अट्रॅक्टिव्ह बॅटिंग. सुपर. आणि 50 धावा विशाल, जो आकडा मी म्हणालो होतो तो सध्या तरी अर्जुनने पूर्ण केलाय. पण समोर प्रशांत गरज देखील आहे. पाहूया डाव कुठपर्यंत पोहोचतोय. 2 बॉल बाकी आहेत, बट अर्जुनने त्याचं कार्य केलं असंच आपण म्हणूया. कारण एकंदरीत 50 धावीची चर्चा आपण करत होतो की मिनिमम 50 तरी हवे आहेत, आणि आता तिथपर्यंत पोहोचलेत. आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चांगले फटके आले. आणखीन येतील का काही फटके? आणखीन एक डाऊन द ग्राउंड. हा की बॉल लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करत असताना हा 3रा मारला या ओव्हरमध्ये अर्जुनने. 6 षटकार. थँक्यू. एक्झॅक्टली हे वाक्य जे गाण्याचं होतं ना, ते सूट तर होतं आहे सध्याच्या सिच्युएशनवरती. ही परिस्थिती कितीही बिकट असली, जर तुमच्यामध्ये क्षमता असेल ना, तर त्या खराब परिस्थितीमध्येही तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि ती क्षमता, तो खेळ इथे दाखवला. 3 मोठे फटके. परिस्थिती जिथे बिकट, अर्जुन तितकाच तिखट. मागच्या 2 षटकारांपेक्षा जो शेवटचा षटकार होता तो मला जास्त आवडला, कारण बॉटम हँड साईडचा वापर होता आणि जस्ट फ्लिक रिस्टचा वापर करत असताना समोर खेळलाय अर्जुन. फुल टॉस, फ्लॅट बॉल, डीप मध्ये फिल्डर विघ्नेश. यावेळेला चुकी नाही, फुल टॉसला परावर्तित करू शकला नाही षटकारामध्ये. येते त्याची विकेट. डाव संपलाय पहिला. वैदू 11 डहाणूचा. धावा फलकावरती 56 धावा. आणि आता प्रशांत घरजचा रेहान 11 दुर्गेश अर्नाळा संघाला बनवायचा आहे. 57. आणि यात नंतर आणखीन एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे, बट त्याचा टॉस थोडा डिले आहे. थोडा वेळानंतर तो टॉस करण्यात येईल. रॉयल स्टनर मीरा रोड आणि NP स्पोर्ट्स उत्तन अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एकंदरीत ही नावं जेव्हा मी ऐकली तेव्हा विचार केला तर आणखी मजा येईल, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या टीम्सला खूप वेळा पाहिलं ग्रामीण गटामध्ये आणि त्यांचाही खेळ पाहायला मिळेल. बट सध्या असा घडीला अर्नालाच क्रिकेटच्या खेळाडूंनी हायलाईट केलं. आता त्याच्या समोर प्रॉपर चॅलेंज इथे सेट केला आहे वैदू 11 डहाणू टीमने. कारण एकूण जर आपण पाहिलं रन्स बनवण्यात आला 56 आणि 57 धावांचं एक चांगले लक्ष इथे सेट केलं. शेख
हा आणि एक नम्र विनंती असेल आमच्या होईपाडाकरांच्या वतीने संपूर्ण संघांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला जो बंगलो तुम्हाला पाहायला मिळतोय त्यामध्ये तुम्ही या आणि दुपारच्या जेवणाचा आस्वाद घ्या. सर्वांना ही नम्र विनंती असेल. निहार मॅचकडे आपण वळूया. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. टार्गेट जो सेट केला 57 धावांचं लक्ष्य आहे. प्रशांत घरत आणि त्याचा समवेत जर आपण पाहिलं तर ओपनिंगसाठी यश घरत, जयेश घरत त्यांचे बंधू सलामीसाठी आलेत. घरत ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि मॅच इंटरेस्टिंग असेल बिकॉज 57 धावा बनवायच्यात विशाल या मॅचमध्ये. आणि मी म्हणेन खास करून प्रशांतचं मैदानाचा आत राहणं इम्पॅक्टफुल ठरणार आहे. पण दुसऱ्या बाजूने हीच जर विकेट आली तर या मॅचमध्ये वेगळे समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. प्रशांत घरतचा फॅन बेस फार वेगळा आहे आणि अर्नाला किल्ले गावकर देखील त्याचे फार मोठे चाहते आहेत. लास्ट इयर मी बघितलं होतं जेव्हा प्रशांतच्या बॅटमधून मोठे मोठे षटकार येत होते. आणि इव्हन होळीपाडाकरांचं एक वैशिष्ट्य राहिलंय, फलंदाज कोणताही असू द्या, कोणत्याही गावचा असू द्या, जर तो चांगला खेळतोय तर त्याला पारितोषिक देण्यासाठी आवर्जून ते मैदानाच्या आत येतात. जसं आपण पहिल्या डावामध्ये देखील बघितलं. बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये चेतन आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत आणि जयेश ही जोडी. अंपायरचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून, उपस्थित मान्यवरांकडून आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. मॅचला सुरुवात करा प्लीज, लवकरात लवकर, वेळ कमी आहे. पुढचे दोन्ही संघ टॉससाठी रिपोर्ट करा. ओ व्हेरी फास्ट बॉल, हाफ व्हॉली, काव कॉर्नरला धूमधडाक्यात सुरुवात. पहिलाच बॉल षटकार. काय सुरुवात राहिली आणि अगदी जर के आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये देखील एक्झॅक्टली अशी सुरुवात होती. पहिलाच बॉल आणि पहिला षटकार आला होता आणि हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी स्लॉट मध्ये होता आणि या प्लॉटचा बाहेर पाठवला. चांगली सुरुवात, कारण 57 धावांचा टार्गेट जर तुम्ही चेस करतात तर स्टार्ट मॅटर करेल आणि ती सुरुवात इथे मिळवून दिली आहे. जयेश घरत ने ठोकलाय हा पहिला षटकार. चांगली सुरुवात आहे, पण एकंदरीत प्रवास अजूनही लांबचा आहे, कारण येत्या 23 चेंडूंवरती अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, समोरच्या दिशेने उडवलाय लॉंग ऑन आणि इथे पहा अर्जुन पहिल्या सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग करत होता त्याचा तीर कमांडमध्ये जेही तीर निघत होते ते ऑन टार्गेट जात होते, पण इथे आता मिस्टेक. अर्जुनने पहिल्या डावामध्ये बरेचसे वार केलेले आहेत, पण वार कसा झेलावा हे देखील त्याला माहित पाहिजे. कॅच ड्रॉप झालेले आणि कुठेतरी जीवनदान सेटिंग होती ती राहू द्या ना प्लीज. कॅच ड्रॉप झाली आणि आता जर आपण पाहिलं तर प्रशांत स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि ही विकेट महत्वाची आहे टीम वैदू 11 डहाणूसाठी. फुल टॉस उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल अजूनही आम्ही सिग्नल साठी वेट तर करतोय. प्रेक्षक तक धावलेत ग्राउंड मध्ये, पण मिळतील किती हा प्रश्न आहे. अजूनही निर्णय आला नाहीये, बट काय फटका होता करण सर, कारण वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ आपण बॅकफूट पंच स्क्वेअर कटचा उल्लेख करतो, पण हा फुल टॉस बॉल वरती तसा फटका. बॉटम हँड मनगडी ताकद या फटक्या मागे पाहायला मिळाली. टेम्परामेंट हा शब्द फार इम्पॉर्टंट असतो आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याला महत्त्व जास्त येतं, कारण तुम्ही जर लेट खेळतात तर तुमचे फटके थेट सीमारेषेच्या बाहेर जातील. पहा जोपर्यंत बॉल आला नाही
बॉडी लाईन पर्यंत तोपर्यंत बॅट मागून येत नव्हती आणि जेव्हा ती आली जस्ट आपण बघितलं की बॉलवरती स्लाइस केली बॅट आणि बॉल बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर. अंपायर नो बॉल +6. लाजवाब फटका, एक्स्ट्रॉर्डिनरी स्ट्रोक असंही आपण म्हणूया. नो बॉलही आहे, षटकारही आहे आणि नेक्स्ट बॉल फ्रीटही आहे. फ्री हिट आणि फ्रीटचा बॉल सटीक टप्प्यावरती. आणि ही गोष्ट तर क्रिकेटमध्ये आहे. ॲज अ बॉलर तुम्ही सटीक लाईन आणि लेंथवरती जर बॉल टाकतायत तर तुम्ही कोणत्याही बॅटरला त्रास देऊ शकता. येस, तुम्हाला फोकस तुमच्या लाईन अँड लेंथवरती करायचं आहे, तुमच्या टप्प्यावरती करायचं आहे, त्यासोबत तुमच्या वेगावरती करायचं आहे. कारण समोर जो फलंदाज आहे तो आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वाभाविकपणे करणार आहे, कारण त्यांच्या टीमला बनवायच्या सत्ताबंद. फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही मिळालं, बट गॅप मध्ये आहे. एका टप्प्याने बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. थँक्यू. डीजे गोलंदाजाच्या शैलीमध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत, सो दॅट्स वाय अंपायरने गोलंदाजाला बाद केलेले असेल. नो बॉल आणि आता नवीन गोलंदाजाला हे षटक कंप्लीट करावं लागेल. नो +4 यामुळे येथील 5 धावा आणि सध्याचा धावफलक रेहांत दुर्गेश 11 अर्नाळा संघाचं 20 धावा धावफलकावरती. फार वेगाने धावफलक चाललंय आणि असं वाटतंय की आता या दुसऱ्या डावामध्ये धावसंख्येची भरती येते. करंट रन रेट सध्या घडीला जर आपण पाहिलं तर 40, बिकॉज पहिल्या 3 चेंडूंमध्ये ते 20 धावा आलेल्या आहेत. आणि ही गोष्ट सध्या घडीला फार त्रास देत आहे टीम डहाणूला, बिकॉज 57 धावा कमी नाही आहेत. एक चांगला टोटल आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये, पण समोर प्रशांत घरत सारखा एक चांगला बॅटर आहे. जयेश घरतने एक मोठा फटका खेळला, पण आता प्रशांतचा अगेन्स्ट नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. आणि प्रशांत या नावाचा दबदबा इतकी चर्चा का होते? जो स्टँडर्ड जपलाय ना प्रशांतने, त्या स्टँडर्डचा खेळ तो इथे करतोय. आता ही विथ दिली आहे, प्रहार केलाय, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत, बट हा की बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा वा, हे गाणं आपण पहिल्या दिवसापासून ऐकत आहोत विशाल, आणि सध्या तोच खेळतोय. ओहो, या वेळेला बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट कितपत होता अंपायर सांगतील. बॉल लॉंग स्टॉपला साइड स्क्रीन वरती आदळलाय. अंपायरचा सिग्नल बाईज मिळतोय. चौकार. थँक्यू डीजे. बॅट आणि पायाच्या मधून लेग स्टम्पच्या बाजूने बॉल. 28 वरती सध्याचं धावफलक, जिथे बनवायच्या 57 धावा. पहिलं षटक बरंच काही सांगून देणार आहे. ओहो, केलाय, जागा बनवून फटका थेट लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रशांत गरजचा बॅट मधून आणखी एक भव्य षटकार. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरत नाव, आई त्याचा प्रशांत घरत नाव. हे प्रशांत घरत नाव, आई त्याचा प्रशांत घरत नाव. वा वा. आणि या नावाची चर्चा का असते मंडळी? मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील प्रशांत घरतने तसा केलाय. हे प्रेम अर्नाला किल्ले गावकरांचं त्याच्यावरती, आणि मैदानाच्या आत येत असताना आपल्या माता भगिनी, बरेचसे क्रिकेट शौकीन रसिक आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य राहिलंय ते आदरणीय नागेशजी चव्हाण साहेब, अर्थातच नागोबाई यांचे आगमन झालेले, आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि प्रशांतने फार चांगलं स्वागत केलंय. 34. आणि जवळजवळ पूर्ण प्रवास मी म्हणे या फर्स्ट ओव्हर मध्ये केला की काय, कारण 34 धावा. आदरणीय नागेशजी चव्हाण साहेब यांना विनंती असेल, नागोबाई आपण या मंचावरती होळीपाडाकरांच्या वतीने होळीपाडा चषकामध्ये सहर्ष स्वागत. सुस्वागतम.
बघा अजूनही येतात 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हरमध्ये करायचा 23 धावा. बढिया पकल्या ओव्हरने ऑलमोस्ट हा सामना अर्नाला टीमच्या खिशामध्ये टाकला. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट खेळायचा होता. ओहो ऑन दी अप लॉंग ऑनला लांब पल्ल्याचा घरातला आणखी एक षटकार. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बॅकर हाय ओंकार कदम दादा दिलदार मनाचा थँक्यू डीजे थांबा. आईच्या दुर्गेशी लेविन अहो डीजे जरा थांबा ना. मॅच संपल्यानंतर काय करायचं ते करा. थांबा थोडं डीजे. एक विनंती असेल डीजे ऑपरेटर थोडस लक्ष असू द्या प्लीज. प्रशांतच्या बॅट मधून आणखी एक षटकार आला आणि सध्याचा धावफलकाचा आपण विचार केला तर 41 धावा. जबरदस्त सगळे चंद्रआई देखील येत आहेत. गत वर्षी ज्यांना आपण पाहायचो वय तुमचं मॅटर करत नाही. आदरणीय नागेशजी चव्हाण साहेब नागोबाईंचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती आहे या पण मंचावरती सुस्वागतम. यावेळेला पंच करायचा होता. बॅकफुटला थांबला थर्ड मॅन पण दुसऱ्या बाजूने जयेशने जवळपास अर्धी विकेट तर गाठली होती पण प्रशांतला रस नव्हता या धावेमध्ये. येतोय तो डॉट बॉल. धावफलकावरती सध्या 41. मॅच खुली झाली जशी बॅटिंग प्रशांत घरात आणि जयेश मैदानाच्या आत. एक्झॅक्टली हा चेस मी म्हणे फार सोपा केला प्रशांतने या मॅचमध्ये कारण ज्याप्रमाणे बॅटिंग लागली. बॅट सिकडा बॉल अवेमध्ये फिल्डर दूर आहेत. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. फिल्डर धावतात आणि अखेरेस हा बॉल फील्ड केला जातोय बट तोपर्यंत जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट केली जाईल. बघ कारण जी आपण चर्चा करत होतो 57 चांगला टोटल बट प्रशांतने सांगितलं चांगला टोटल जरूर आहे पण असे टोटल चेस करण्याची महारत आमच्याकडेही आहे आणि ते करून दाखवलं या मॅचमध्ये. यस त्याचा स्टँडर्ड त्यांनी जपलेला आहे या मॅचमध्ये कारण धावसंख्येला चेस करत असताना मानसिक दबाव असतो आणि तो प्रत्येकाला झेलता येत नाही. काल जसं आपण बघितलं कळंबचं अगेन्स्ट कळंब संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. तिने मॅचमध्ये प्रत्येक घरात काल नाव हे गाजलंय. सध्या 2 मॅचेसमध्ये प्रशांत घरात व्हाईट बॉल. फक्त मी प्रेशरचा उल्लेख केला बट प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी हे आवर्जून सांगेल की बघा एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही कार्यरत असताना तेव्हा मी नेहमीच सांगेल की अडचणींपेक्षा तुमचं ध्येय काय आहे ना त्याच्याकडे तुमचं लक्ष जास्त असलं पाहिजे आणि तुमचा फोकस क्लिअर असेल ना तर डेफिनेटली तुम्ही चांगलं कार्य करू शकता. फ्लिक केला डीपमध्ये आता मिड विकेटला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला जातो. सिंगल मिळेल. प्रशांत आता पुन्हा एकदा जर आपण पाहिलं स्ट्रायकिंग एंडवरती असेल. आदरणीय नागेशजी चव्हाण नागोबाई यांच्याकडून एका षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज. टॉपेज पॉइंट डाऊन दी बॉल वर्ल्ड जज कॅच. पहिला मोठा धक्का प्रशांत करत बाद. प्रशांतची विकेट इथे मिळाली बट जे मी सांगितलं की विकेट जरूर मिळाली बट उशीर झालाय कारण एकंदरीत 57चा चेज आणि 2 ओव्हरच्या खेळामध्ये 44 धावा दाखल पडते. आता फक्त जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 13 धावांची आवश्यकता आहे. मॅच इथून बदलू शकते सध्या प्रश्नचिन्ह पण मी म्हणेन प्रशांत घरतने प्लॅटफॉर्म सेट करून दिला. आदरणीय नागेशजी चव्हाण नागोबाई यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती प्लीज SS क्रिकेट क्लब होईपाडा यांच्या वतीने मी तुम्हाला आमंत्रित करतोय. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आदरणीय नागेशजी चव्हाण नागोबाई सुस्वागत. 13 धावांची आवश्यकता.
पहिलाच बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. बघा एक घरत मैदानाचा बाहेर गेला, बट त्यांचेच घरत बंधू जयेश घरतने हा मारलाय षटकार. घरात परत परत पाठवतात बॉलला सीमारेषेच्या बाहेर आणि आय थिंक परत आता यांनाही पाठवतील वैदू 11 डहाणूला. ज्या पद्धतीनं त्यांचा खेळ सुरू आहे, वा एक्झॅक्टली. काय फटके येतात लाजवाब बॅटिंग. आणि जर आपण पाहिलं असं वाटलं नव्हतं की हा चेज इतका सोपा होऊ शकतो, बट ते करून दाखवलंय. स्पेशली फर्स्ट ऑफ ऑल प्रशांत घरत, त्यानंतर आता जयेश घरत. फुल लेंथ होता, वाईड ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह केला, कॅचिंग कव्हर्सला इथे एक फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. आणि आता जयेशलाही ठाऊक आहे की आता जी मेहनत करायची होती, जे एफर्ट्स टाकायचे होते ते टाकून झालेत. आता इथनं फक्त खेळ चालवायचा. आता ही सन्मान दिला आणि स्ट्राईक रोटेट केली आहे. प्रयत्न चांगले केले स्वतः बॉलरने बॉल फील्ड करण्याचे. सिंगल इथे मिळेल. धाव फळक आता 51 आणि जिंकण्याकरिता आता फक्त 6 धावेंची आवश्यकता. फक्त 6 करायच्यात. स्टार्ट चांगला भेटला आणि त्यामुळे फार वेगाने धावसंख्या पुढे जात राहिली. जिथे फक्त बनवायचं होतं 57 धावा. आता बॉल बाकी 10 आणि 10 बॉलमध्ये 6 धावांची गरज. सहा धाव्यांची आवश्यकता आहे, बट जर आपण पाहिलं तर हा येतो डॉट बॉल. आणि अजूनही जर आपण पुन्हा एकदा मी विनंती करेन आदरणीय नागेशजी चव्हाण, नागोबाई आणि त्याचबरोबर प्रमोद डीजे उपस्थित आहात. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा प्लीज. पुलचा फटका ऑन साइडला हवेमध्ये फील्डर आहे, डीप मध्ये कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. 6 धावा अजूनही बाकी आहेत आणि मॅच मध्ये काही बाकी आहे का हा प्रश्न आता निर्माण होतोय. विकेट गेली आहे. विशाल, मला एक गोष्ट लास्ट इयरची आठवते की जेव्हा जेव्हा विकेट पडायचा, षटकार चौकार यायचे, गाणं वाजल्यानंतर प्रत्येक टेरेसवरती डान्स मला पाहायला मिळायचा. तो यावर्षी कुठे पाहायला मिळत नाही. कदाचित यानंतर पाहायला मिळावा. भुवनचा टेरेसवरती जयेश दादा मात्रे तिकडे दमदार डान्स असायचा. पण यावर्षी आय थिंक आमच्या मुलींमध्ये एनर्जी राहिली नाही. जास्त काम करतायत का घरी? नाही, त्यांनी मला मगाशी देखील सांगितलं सकाळी की थोडा आवाज आमच्यापर्यंत कमी येतोय गाण्यांचा. हा, पाहूयात आता आपल्याला ती पाहायला मिळते का झलक. 51 धाव आहेत, 6 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आत. ती चिमुरडी मागे चालले, तिला जरा बाजूला करा ना प्लीज. Disconnected. 8 मध्ये 6 करायचे आहेत. बघा मॅच सहा करायचं. फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॉलर बॅकस्ट्रोक येतोय डॉट. आणि जर आपण पाहिलं तर अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे आणि अंपायर सिग्नल तर इथे आलाय की ओव्हर इथे समाप्त. 6 मध्ये करायचं 6 धावा. बट करण सर बघता बघता हा सामना लास्ट ओव्हर पर्यंत आलाय. यस, जेव्हा जयेशच्या बॅटमधून षटकार आला होता सचिनच्या अगेन्स्ट या 3rd ओव्हरमध्ये, असं वाटलं की मॅच फिनिश होते की काय याच ओव्हरमध्ये. पण 6 धावा ठेवलेल्या आहेत सचिनने. पाहूयात लास्ट ओव्हरमध्ये काय घडणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स रॉयल स्टनर मीरा रोड आणि MP स्पोर्ट्स उत्तन. टॉससाठी लवकरात लवकर या प्लीज. दोन्ही संघांचे कर्णधार. आणखी एक मोठा सामना आजच्या 8 संघांचा पोल मधला. रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या अगेन्स्ट MP स्पोर्ट्स उत्तन या 2 संघांदरम्यान. 6 मध्ये 6 करायचं आहेत. बघा एकंदरीत प्रशांतने चांगला खेळ केला, जयेशनेही केला. पण अजूनही मी आता म्हणेन की हे कार्य बाकी आहे, कारण 6 अजूनही बाकी आहेत. मोस्ट ऑफ टाइम्स काय होतं की जेव्हा चेज मध्ये ना आपण पहिल्या जर स्टार्टिंगचे ओव्हर आहे तासामध्ये फार पुढे निघून जातो ना, तेव्हा आपण थोडं रिलॅक्स होतो आणि ते रिलॅक्स होणं कधी कधी टोचतं. आणि असं वाटतंय की हा सामना आता त्या दिशेने चाललाय. 6 मध्ये 6 करायचं आणि पहिले 3 चेंडू मी म्हणे मॅटर करतील. पहिल्या 3 चेंडूमध्ये सपोज 1 ते 2 डॉट बॉल येतात, विकेट येते, तर कदाचित हा सामना अंतिम चेंडू पर्यंतही आपल्याला जाताना दिसू शकतो. बॉलर्स ने प्लीज.
हिमांशू लास्ट ओव्हर मध्ये असेल. मी म्हणेन जयेशकडे स्ट्राईक आहे. जयेश काय करणार आहे महत्वपूर्ण ठरेल. तो षटकारासाठी जातोय की सिंगल डबलने मॅचला पुढे नेतोय. जर त्याची विकेट आली तर या मॅच मध्ये मी म्हणेन वैदू 11 डहाणू येऊ शकते. आणि सध्याच्या घडीला बघा डहाणू टीमचा जर आपण विचार केला तर गमवायला काहीच नाहीये, कमवायला भरपूर काही आहे, कारण अजूनही 6 बाकी आहेत. या क्षणाला जर इथे हिमांशू जर जयेशची विकेट काढू शकला तर नो डाऊट ही मॅच चांगली रंगेल. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सामना जसा जसा पुढे चाललाय असं वाटलं होतं की 57 प्रशांतचा बॅटिंग नंतर लवकर चेज होतील, पण असं आता वाटतंय की हा सामना लास्ट बॉल पर्यंत जाईल का. पहिला बॉल अक्रॉस द बॅटने षटकारासाठीच जयेश गरत गेला होता आणि तेच मला पाहायचं होते की जयेश काय करणार आहे. तो षटकारासाठी जातोय. पहिला डॉट आलाय. हिमांशू लो फुल टॉस समोर खेळलाय. लॉंग ऑफ कडे अर्जुन थांबलाय. बॉल त्या पाण्याच्या डबक्यात पहिलीदा वेगाने डबलचा प्रयत्न. थ्रो येतोय आणि दोघंही येतात आपापल्या एंडला 2 धावा. एक धाव महत्वाचे आहे, कारण या क्षणाला जर आपण पाहिले तर आता 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची आवश्यकता आहे. काय सामना इथे रंगला. एकंदरीत जेव्हा प्रशांत बाद झाला, प्रशांतने ज्याप्रमाणे एक्सप्लोसिव्ह खेळ केला असं वाटलं की यस हा सामना फिनिश पूर्णपणे अर्नाला टीमच्या खिशामध्ये मॅच आहे. पण आता असं वाटतंय की ही लढत इथे अंतिम चरणापर्यंत जाऊ शकते. 4 मध्ये 4. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा. फाईन लेग येत आहेत. चांगली फिल्डिंग. थ्रो खराब आणि त्या जोरावरती 2 कंप्लीट. तिसरीसाठी जयेश परतेल का नाही. मिळतील 2. अंडर प्रेशर. एक धाव ऑलरेडी गेलीच होती, पण दुसरी धाव देखील ते आता थर्डमॅनच्या फिल्डर कडून, फाईन लेगच्या फिल्डर कडून देण्यात आलेली आहे. ही एक धाव किती महत्वपूर्ण होती येणारी वेळ आपल्याला सांगून देईल. सध्याचा धावफलक आपण पाहतोय. धावा फलकावरती 55 धावा. बॉल बाकी आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 2. बघा पॉझिटिव्ह वे मध्ये जर विचार केला तर अजूनही 2 धावा बाकी आहेत. आणि मी तर बॉलर हिमांशूसाठी अथवा टीम डहाणूसाठी हेच म्हणेन की आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्या बाजूला ठेवा. 2 कशा प्रकारे डिफेंड करता येतील याचा पॉझिटिव्ह वेने विचार करणं हिमांशूला गरजेचं आहे. बट ऑन दी अदर हँड बॅटिंग टीम अर्नाला टीमकडून जर विचार केला तर महत्त्वाची गोष्ट काय की जय स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि 2च करायचं आणि 3 बॉल बाकी आहेत. 3 मध्ये 2. इथे जर डहाणू टीमला पलटवार करायचं ना तर तुम्हाला जयेशची विकेटच हवी आहे. बट ते कार्य इथे करून दाखवू शकतोय का हिमांशू. बघा सध्याच्या घडीला मी आताही म्हणेन की हा सामना अर्नाला टीमच्याच बाजूने झुकलेला आहे. बट क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की अशक्य असं काही नसतं. शक्य करण्याची हिंमत तुमच्यामध्ये असावी लागते. आणि हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी इथे मारली आहे टीम अर्नालाने. अभिनंदन टीम रेहांत दुर्गेश 11 अर्नाळा. जबरदस्त खेळ. प्रशांत गरजची सुरुवात. जयेश गरजचा शेवट. अर्नाळाने 57 धावा सक्सेसफुली चेस डाऊन केल्या. आणि अर्थातच आता वळत आपण या मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे दिला जाईल सामनावीरचा पुरस्कार. एनपी स्पोर्ट्स उत्तन आणि त्याचबरोबर रॉयल स्टनर मीरा रोडचे कॅप्टन यायचे तुम्हाला टॉस साठी. आपण जाऊयात जेव्हा या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल.